हेलो मैम। हेलो मैम। नहीं है। स्क्रीन दिसते का? हो मॅम, आता दिसते. बर, माईक म्यूट कर. तर आज आपला पेपर नंबर आहे 14. 14 नंबरचा पेपर आहे. तर याच्यातले 1-2 प्रश्न कन्फ्युजन आहेत. ते तुमच्यासोबत मी चर्चा करणार आहे त्या प्रश्नासाठी, आणि त्याच्यावरून काय उत्तर येईल ते काढून आणि मग त्याचं उत्तर बदलण्याची आवश्यकता असेल तर बदलेल, नाही वाटलं तर तेच आन्सर ठेवेल. तसं तुमच्यासोबत मी चर्चा करेल. तो प्रश्न जर समोर आला की त्या प्रश्नावर मी 2-4 मुलांसोबत बोलेल. कोणाचं काय मत आहे, कोणाचं काय नियम लावलेला आहे, त्यावरून मी ते आन्सर काढेल. ठीक आहे, चला बोला काव्या. हॅलो मॅम. हम्म. सगळ्याचा चेहरा दिसतोय, पण डी मध्ये त्याचा चेहरा दिसत नाहीये, वेगळीच दिलंय. हा साप आहे थोडक्यात, म्हणून वेगळी आकृती डी. समृद्धी. हॅलो मॅम. हम्म. हॅलो मॅम. बोला. मॅम, माझे उत्तर डी आले. कारण मॅम, सगळीकडे चिन्ह दिले आहेत, फक्त डी मध्ये ते खाली दिलेलं नाहीये. बरोबर, हा भाग रिकामा आहे, म्हणून पर्याय डी हे उत्तर येईल. हो. चला, समृद्धी याचं उत्तर काय काढलं? मॅम, मला याच्यात थोडंसं कन्फ्युजन झालं. काय बरं? ते बी मध्ये झालं जरा. काय काढलं तू उत्तर? मॅम, माझं उत्तर बर, तू बाकीची मुलं बोला. हम्म. उत्तर सांगा. या प्रश्नाचं उत्तर सांगा बरं. क्वेश्चन नंबर 3. मी माझं रिझन सांगते, मग तुम्ही तुमचं रिझन सांगा. ऑप्शन डी असं म्हणणं आहे बऱ्याच जणांचं. कृष्णा नाईकवाडी, हँड रिक्वेस्ट द्या. कृष्णा. ऑप्शन बी आलेलं आहे ना? बोला कृष्णा. बोल ना कृष्णा. माझ्या ह्याच्यात कन्फ्युजन झालं. तू तर मला इथं बी पाठवलंस आता, म्हणून तुझा माईक ऑन केला मी. चला, बी कोणाचे? सुप्रिया. सुप्रिया, हँड रिक्वेस्ट दे. चला सुप्रिया, बोला. हॅलो मॅम. हम्म. ऑप्शन ए मध्ये ए बी सी आणि डी असे अनुक्रमे आहेत लेटर्स. मध्ये पण 4 लेटर जवळ जवळचे आहेत, डब्ल्यू एक्स वाय आणि व्ही. आणि डी मध्ये पण पी क्यू आर एस असे लेटर्स आहेत, आणि बी मध्ये ओ च्या जागी के दिलेला आहे. येस,
असाच विचार करून मी हे उत्तर काढलेलं आहे. पण काहींचं म्हणणं असं आहे की हे अल्फाबेट्स जे दिलेले आहेत ABCD घटीवत दिलेलं आहे. KLMN एक अल्फाबेट दिलेलंच नाही इथं, पण घटीवत इथपर्यंतच फिरलंय समजा विचार केला तर. VWXY आणि हे काय आहे डी मध्ये PQRS हे प्रतिघटीवत फिरते. पण लेटर्स आहेत तिथे दिलेले, जसा क्रम अनुक्रमाने आलेले आहेत. एच्या नंतर बीच येतं, बी नंतर सीच येतं, सी नंतर डीच येतं. बरोबर आहे. व्ही नंतर डब्ल्यू नंतर एक्स वाय येतं, PQRS असं येतं. पण इथे काय आहे, इथे क्रम दिलेलाच नाही. त्यांचा क्रमच काय झालाय दिलेला नाही. इथं क्रम मधला जो याच्यानंतर काय यायला पाहिजे होता, ओ यायला पाहिजे होता. बरोबर. या ठिकाणी ओ यायला हवा होता, पण त्यांनी इथे के दिलेला आहे, म्हणून उत्तर याचं बी येते. तसा नियम पण बऱ्याच याच्यामध्ये नियम आलेले आहेत ना. बघा तुम्ही, जो पहिला टॉपिक आहे वेगळे पद मध्ये, तर त्यांनी बऱ्याच ठिकाणी असे नियम हाच नियम लावलेला आहे की अनुक्रमाने हे आलेले आहेत अक्षर. म्हणजे हाच प्रश्न नाही, पण अशा पद्धतीचे वेगळे जरी प्रश्न असतील तिथे, पण तिथे नियम तसाच लावलेला आहे त्यांनी, म्हणून आपल्याला इथे पण नियम त्याच पद्धतीने लावावा लागेल. माझा पण हा प्रश्न चुकला होता. हा ना, मग नंतर लक्षात आलं का? हो. चला, बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? हो मॅम. परी कांबळे, मेसेज फार मोठे नकोय. समृद्धी स्वामी, समजलं का? स्वामीने मला प्रश्न टाकलेला होता, हा बऱ्याच मुलांनी टाकलेला होता. चला बोला पटकन. डाऊट आहे या प्रश्नावर कोणाचा? चुकला होता. येस. ओके, चलो फिर ऑप्शन नंबर बी हे येईल. अजून एक प्रश्न आहे थोडासा. मॅडम मी सांगू? नाही बेटा, आता झाला ना नंबर आपला. सर्वज्ञ, सर्वज्ञ पवार, माईक बंद केला बेटा. बर. अर्णव दवंडे, अर्णव बोला. गौरंग, हॅलो मॅम. बोला. हॅलो मॅम, माझी ऑप्शन नंबर सी आले. कारण तो गोल आहे ना, तो असा अर्ध्या गोलाच्या समोरच आहे. सी मध्ये तो नाहीये. बरोबर. म्हणजे हा आणि हा वर्तुळ प्रत्येक ऑप्शन मध्ये विरुद्ध बाजूला आहेत, समोरासमोर आहेत, पण इथे तसं नाहीये. त्यामुळे ऑप्शन सी बरोबर. नेक्स्ट. देशमुख. हॅलो मॅम. बोल बेटा. मॅम स्क्रीन ब्लॅक दिसले मॅम. माझे पर्याय बी आले. बरोबर. काय आहे हे? जुळणारी आकृती आहे.
बरोबर. हो. समर्थ हॅलो मॅम. बोला. माझे उत्तर बी आले. ऑप्शन बी बरोबर आहे. जुळणारी आकृती आहे, सारखी आकृती आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिसून येते. तन्मय. मॅम माझे उत्तर बी आले. येस, बरोबर. दर्शन. बोला. दर्शन बोल ना बेटा. आवाज कटतोय का? रेंज नाही वाटतं. पवार मंगेश. मंगेश, माईक बंद केला का? यादव. अश्विनी यादव. हॅलो मॅम. मॅम ब्लॅक स्क्रीन दिसते. हा दिसली मॅम. मॅम माझं ऑप्शन नंबर एक. एक मिनिट हा मॅम. मॅम माझं ऑप्शन नंबर डी आलं. डी. हा. बर, बरोबर आहे. सारखी असणारी आकृती आपल्याला डी मध्ये दिसते. हो मॅम. श्रीपाद. बोला श्रीपाद. हॅलो मॅम. बोला. मॅम उत्तर बी येते. कारण नियम सांगा. हे भाग इथे जाते, हे भाग इथे येते. सांग ना. हा, अरे सांग ना, उत्तर सांगितलं ना माझं काय कारण सांग ना तू. सरळ सांग, मी सांगायला लागले तू बोल. नियम सांग. हॅलो मॅम. नियम सांग. काय नियम लावला इथे तू? पाण्याची प्रतिमा याच्यात गेली, भाग 1 मधली 3 मध्ये आली, 2 मधली 4 मध्ये येईल. आरशाची प्रतिमा पाण्यातली चला, प्रतिमा. पालकांनी बोलू नका. पालकांनी बोलू नका. श्रीपाद तू सांगणार आहे का?
जे मी सांगितलं ते तर सांग. सांग पटकन. श्रीपाद मला कॉल कर नंतर. श्रावणी. आवाज येतोय हो बेटा येतोय. टीचर आपण इथं आरशाच्या प्रतिमेचं हे लावू नियम लावू. आरशाच्या प्रतिमेचा नियम नाही बसत. पालकांना येले पण तुम्हाला येणं झालंय. काय अवघड झालं बघा आता. बोला श्रेया. श्रेया आढोरे. हॅलो मॅम. हॅलो मॅम. माझं उत्तर बी बोल आलं. बोल. माझं उत्तर बी आलं. हो सांगा कारण. नियम मॅडम लावा. पहिल्याची आरशातील प्रतिमा दुसऱ्यात आहे तर तिसऱ्याची सॉरी मॅम. पहिल्याची पाण्यातील प्रतिबिंब तिसऱ्यात आहे तर दुसऱ्याची पाण्यातील प्रतिबिंब चौथ्यात येईल. मग सांग कसं केलं आता. मला ऑप्शन नको दाखवू. ऑप्शन नको सांगू. मला डायरेक्ट मॅडम आकृती सांग. ते खाली आणि मग ते वरच ते तसंच राहणार आणि इकडं जे उजवीकडे आहे ना ते खाली येणार. परत सांग. मॅडम ते वरच आहे ना रंगवलेलं ते हो खाली रंगवलेलं येणार. बरोबर. आणि जे खाली रंगवलेलं नाही ना ते वर ते वर जाणार. म्हणजे इथे का. ते खालचं त्याच्या खालचं. हो हो ते रंगवणार. आणि ते पहिलं घेतलेलं ना ते जे खालचं आहे ना ते त्याच्या वर जाणार. आणि त्याच्या शेजारी ते इकडे आहे ना तो छोट ते इकडे येणार. डावा उजवा सांगा. हा डावा हा उजवा. राईट लेफ्ट कोणता. ती राईट त्याची इकडे जाणार. कुठे. तिच्या राईट हँडलाच जाणार. अच्छा बरोबर. हे जरा खाली. आणि जे लेफ्ट हँडला आहे ना ते लेफ्ट हँडला जाणार. ते लेफ्ट बरोबर. हँडला. अगदी बरोबर. मी हे का विचारलं तुला. कारण मला पाहायचं होतं की तुला पाण्याचं प्रतिबिंब बरोबर काढता येतं का. तर यस. खूप छान. मस्त. ऑप्शन नंबर बी. मी सांगितलं छान श्रेय. नेक्स्ट. मंजिरी. हॅलो मॅम. बोला. मॅम स्क्रीन ब्लॅक झाली. मंजिरी. मॅम स्क्रीन ब्लॅक झाली आहे. ओके मंजिरी. हॅलो मॅम. हॅलो. हॅलो मॅम आवाज येतोय. हॅलो मॅम. मॅम आवाज येतोय. मॅम तुमचा आवाज येत नाही. हॅलो. हॅलो मॅम. हॅलो मॅम. बोला. मॅम आवाज येतोय. हो आवाज येतोय. बोला. मॅम स्क्रीन दाखवा ना. मॅम एक मिनिट.
मॅम माझे आन्सर डी आले. हॅलो मॅम. डी. हा डी. कारण मॅम जे पहिले मी नंबर टाकून घेतले भागाचे. पहिला भाग 180 अंशात फिरला की चौथा भाग मिळतो. बरोबर. आणि मग दुसरा भाग तर दिला नाही म्हणून तिसरा भाग 180 अंशात फिरला की दुसरा भाग मिळणार. बरोबर, अगदी बरोबर. थँक्यू मॅम. छान. 180 अंशाचा नियम लागला इथे. छान मंजिरी. थँक्यू मॅम. ओके, वेलकम. हॅलो. बोला. माझे पर्याय क्रमांक डी आले. येस, बरोबर. कारण पहिल्याचा भाग सारखा दिसतोय का? पहिल्याची प्रतिभा होती. बरोबर, आरशाच्या प्रतिमेचा नियम लागतो इथे. बरोबर आहे. बोला सार्थक. मॅम आकृतीला माझे उत्तर ऑप्शन नंबर ए आहे. कारण मॅम मी त्रिकोण पूर्ण करून घेतला. बरोबर, या ठिकाणी त्रिकोण पूर्ण करायचा. इथे काही नियम वगैरे लावायचा नाही. याच काय दिलं रे? मॅम मी ऑप्शन नंबर सी दिलते. का बरं? कारण सांगा. मॅम पहिल्या भागात त्रिकोण आहे तो मध्ये गेला आणि 4 ह्याचा झाला आणि वर्तुळ बाहेर आला. मग पुढच्या तसंच होईल. मग ती मधला भाग बाहेर जाईल आणि बाहेरचा भाग मध्ये येऊन 5 ह्याचा होईल. म्हणजे या ठिकाणी हा वर्तुळ आहे तो बाहेर गेला. त्रिकोणाची 3 बाजू आहेत म्हणून पुढे काय 4 होईल? झाली. 4 झाली. 4 एक बाजूंची बाजू आकृती. वाढली. बरोबर. तिसऱ्या भागात पण हा समसंबंध नाही ना बाळा. समसंबंध नाही. हा चौथा ह्याचा मालिका पूर्ण करा असेल ना. हो. मालिका पूर्ण करामध्ये मग हा 1, 2, 3 आणि मग चौथा असा काढावा लागेल. मीही तसंच विचार केला असावा कदाचित. बर, काय बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? ए आणि सी हे काय आहे? त्रिकोण.
सोनवणे, आई, मला आलं ना, मला आलं ना, मला आलं. असं का? चला बघूया कोण सांगणार. समृद्धी, काय काढलं उत्तर समृद्धीने? समृद्धी बोला. नाही का? ऋषी, बोला. मला हा प्रश्न कळला. सर्वज्ञ, हॅलो हॅलो बोल. हॅलो हॅलो बोल ना. चला कोणाला सांगायचंय याचा आन्सर? अवनी, हॅलो काय काढलं आन्सर? मॅम, माझं उत्तर सी आले. काय? सी. का का आलं असं? काय कारण? कारण त्रिकोणात वर्तुळ होता, मग वर्तुळ बाहेर आला. बरोबर. मग वर्तुळात चौकोन होता, तो बाहेर आला. हम्म. आणि मग चौकोनात वापस चौकोन होता, तो बाहेर आला. हम्म. मग त्यानंतर सगळीकडे चौकोन आहेत, मग त्यानंतर मधलं बघायचं, मग मध्ये पंचकोन येऊ शकतो. म्हणजे ऑप्शन सी. हो. कारण बाहेर आपल्याला चौकोन द्यावा लागेल. आतला भाग जो आहे तो बाहेर जाणार आणि मध्ये त्रिकोण येणार. कारण त्रिकोण ऑलरेडी झालेला आहे याच्यामध्ये, वर्तुळ झालेला आहे आणि चार बाजूंची पण आकृती झालेली आहे. हो. मग येईल काय? तर ऑप्शन सी. सी. लक्षात आलं? कोणाच्या लक्षात आलं नसेल तर रिपीट करते. परत सांग एकदा. सांगू का मॅम? हा. आतला वर्तुळ बाहेर बाहेर जाईल. बाहेरचा चौकोन, सॉरी, चौकोन. आतला चौकोन बाहेर जाईल. हो, पुन्हा आतला चौकोन बाहेर जाईल. तोही बाहेर जाईल. आतमध्ये काय काय आलेलं आहे? वर्तुळ झालेलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त असणारी आकृती आपल्याला या ठिकाणी शोधावी लागेल. मग आता या ठिकाणी जर पाहिलं, ऑप्शन ए मध्ये काय आहे? त्रिकोण आहे, जो की तो ऑलरेडी हो, झालेला आहे म्हणून ए दिलेला आहे. वगळलं. वर्तुळ झालेला आहे म्हणून बी वगळलं. चार बाजूंची आकृती झालेली आहे म्हणून डी वगळलं. आणि जे राहतं ते उत्तर कोण येईल आतमध्ये, म्हणून उत्तर सी. सी. छान. थँक्यू मॅम. ओमराज, वेलकम बेटा. बोला. हॅलो मॅम. बोल ना. स्क्रीन दिसत. दिसते, थांबा. दिसते काय आता? नाही. नाही. नाही.
बाकीच्या दिसते? नाही. हॅलो मॅम. येतोय आता आवाज? स्क्रीन दिसते? स्क्रीन नाही दिसत, आवाज येतोय फक्त. स्क्रीन दिसते का? नाही. स्क्रीन दिसते सर्वांना? सर्वांना दिसते ना बेटा स्क्रीन? समृद्धी, स्क्रीन दिसते का बघ? येस मॅम. स्क्रीन दिसते का? हो बर, सांग बरं याचा आन्सर. मॅम, माझा आन्सर डी आलो. कारण? मॅडम, पहिली तो ए आहे ना, तो तसाच राहतो. तो बाण 90 अंशात गट्टीवर फिरून वर जातो आणि आहे ना त्याला माग अजून एक बाण जॉईन होतो. मग तसंच आहे ना तिसऱ्या आकृतीत पण होईल. तिसऱ्या आकृतीत ए जसाचा तसा राहील. गट्टीवर तो बाण गट्टीवर 90 अंशात फिरेल व माग अजून एक बाण लागेल. बर, किंवा पहिला आणि तिसरा बघा सारखाच आहे, फक्त डावीकडचा एरो उजवीकडे जाणार आणि खाली येईल. तसंच दुसरा आणि चौथा सारखाच राहील, फक्त वरचा एरो खाली येईल. खाली असं काढलं तरी चालेल. काय आलं मग उत्तर आपलं? ऑप्शन नंबर डी. डी. धुमाळ. धुमाळ. मनस्वी कुठे गेली? आत्ताच होती ना. हर्षवर्धन. हर्षवर्धन. हॅलो मॅडम. हॅलो. बोल ना. मॅडम, एक मिनिट. मॅडम, उत्तर आकृती दाखवा. ऑप्शन बी. कारण? जेच्या इकडल्या उजव्या डाव्या बाजूला टोक आहे म्हणून जेड आडवाकडून डाव्या बाजूला टोक दिलाय. म्हणजे कसा फिरला तो? कसा फिरला तो? किती अंशात? 90. हा, 90 अंशात फिरला. कसा पण? घटीवत की प्रतिघटीवत? प्रतिघटीवत, बरोबर. प्रतिघटीवत तो 90 अंशात फिरला, त्यामुळे मग तो झेड टोक कुठे जाणार? वरती जाणार. असं कुठे आहे बघा. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी मध्ये आहे.
चौरे बोलणार का? आराध्या भापकर. बोला. हॅलो मॅम. बोला बोला. मॅडम मला ही आकृती समजली नव्हती. समजली नाही. हे बघ, हा वर्तुळ जो आहे तो दुसऱ्या भागामध्ये खाली आला. हो. खालून तो पुढे जाणार. तिसऱ्या भागात आला का पुढे, आणि नंतर तो वरच्या बाजूला जाणार, म्हणजे इथे. हो. इथे असणारा ऑप्शन शोध बरं. वरती वर्तुळ असणारा ऑप्शन कुठे आहे? बोल. बी. सी आणि डी मध्ये आहे. सी आणि डी मध्ये आहे. हे दोन ऑप्शन वगळा. बोलताय का? हो. हा. मग आता या ठिकाणी काय झालेलं आहे, फक्त हा वर्तुळ काहीच त्यांनी सांगितलेलं नाही. इथं होता, बरोबर. हो. मग नंतर इथे दाखवला आपल्याला, थोडासा वरती गेलेला, पुन्हा वरून थोडासा खाली आलेला दाखवला. हो. आता हा पांढरा वर्तुळ इथं गेल्यावर हा वर्तुळ त्याच्या खाली इथेच राहणार, छायांकित. हो. मग तसं ऑप्शन सी मध्ये येतं. काय दिले उत्तर? सीच दिलेलं आहे. हो. पुढची सांगता येईल का? हो. सांगा. मॅडम उत्तर आकृती दाखव. ऑप्शन नंबर बी. कारण कारण सांग ना बेटा. बघ काय झालेलं आहे, पहिला दिलेला भाग जो आहे तो असा उभा आहे. दुसऱ्या याच्यामध्ये तो असा झाला, म्हणजे तो 90 अंशात कसा फिरला? कसं फिरलं? घटीवर की प्रतिघटीवर? असा झाला म्हणजे कसा फिरला असेल तो? 90 अंशात तो घटीवर फिरला. यावर्षी परीक्षा नाहीये का तुझी? हो आहे. कितवीला आहे? 4th का 5th ला आहे? हो. आ? हो. 4th ला आहे? 5th ला. मग तुला हे सांगता आलं पाहिजे ना. बरे दादा. मग यांचा संबंध जसा लावलेला आहे तसाच पुढच्या दोघांचा लावा. 90 अंशात घटीवत आकृती फिरवा आणि आपल्याला ती कशी मिळेल? बी सारखी मिळेल. ठीक आहे. देवांशी बोला. हॅलो मॅम. बोला, काय आलं आन्सर? पहिल्याचा दुसऱ्याशी काय संबंध लागलाय तो सांगा, म्हणजे मग आपल्याला लगेच पुढचं काढता येते. बोला, थोडं फास्ट घ्या. मॅम पहिल्या आकृतीत तो वर्तुळ दिला आहे, तो आतल्या भागात आला, केंद्रस्थानी गेला, मग आणि सर्वात आतला म्हणजे केंद्रस्थानी असलेला त्रिकोण बाहेर आला. बाहेर आला. म्हणजे मधला भाग आहे तसाच आहे. मग पुढे तशीच क्रिया करा. त्रिकोण आहे तो कुठे जाणार? आत, आणि आतला वर्तुळ बाहेर. बाहेर. चौकोन आहे तसाच, आणि तसंच पुढे काय? त्रिकोण आत जाईल. अशी आकृती शोध बरं, कुठे आहे?
ऑप्शन नंबर सी मध्ये आहे. ऑप्शन नंबर सी सी मध्ये. मध्ये आहे. बरोबर. थँक्यू मॅम. वेलकम. चला बघा, इथे काय फक्त वाय आहे कॅपिटल मध्ये, तो स्मॉल मध्ये दिलेला आहे. मग इथे टी कॅपिटल आहे, तर स्मॉल मध्ये येणारं टी कुठे आहे? ऑप्शन बी. बी मध्ये आहे. अमृता, हिरे, शिंदे, अर्णव शिंदे, येस मॅम. बोला. बोल बेटा पटकन. समजली नाही. समजली नाही. वर्षा, हॅलो मॅम. बोला. माझे उत्तर पर्याय क्रमांक सी आले आहे. कारण कारण की मॅम हो जो चौकोन आहे त्याला पतंग आकारचा परत एक चौकोन आला आहे, पण तो त्याला छेदला आहे आणि वरती त्रिकोण आकार बनला आहे. नंतरहून जर आपण पतंग आकारचा चौकोन काढून टाकला तर त्रिकोण ते उरतात, ते उलटे झाले आहेत. बरोबर. नंतरहून तिसऱ्यामध्ये पण तसंच होईल. बेरजेचं चिन्ह जे आहे मधलं ते गायब होऊन जाईल. बरोबर. काय वाजते बेटा? आवाज कशाचा येतोय? मॅम मी तर त्या रूम मध्ये आहे. आता आवाज झाला बघा, फार आवाज येऊ लागला. आता हे पण उलट होणार, म्हणजे असं. पण बघा, मी मागच्या वेळेस पेपरमध्ये तुम्हाला काय झालं होतं, सांगितलेलं होतं, म्हणजे दिलेलं होतं की बी आन्सर येईल. कारण याचा आकार जसा आहे तसाच आकार मला द्यावा लागेल ना. पण खूप जणांचं मॅडम नाही, मला फोन आले बघा, मागच्या वेळेस पण हा प्रश्न आलेला होता. तर मी माईक बंद करते हा, फार आवाज येतोय. या प्रश्नावर फार मुलांनी मला हे केलं की नाही मॅडम सीच द्या तुम्ही, कारण की ते उलट झाल्यावर वरचा भाग जो आहे तो रिकामा दिसायला हवा. आणि माझं म्हणणं काय होतं की आकार याचा लहान आहे ना, सी सारखा आकार येणार नाही, म्हणून मी बी दिलं होतं. पण बऱ्याचशा मुलांचं म्हणणं आहे की मॅडम नाही, त्याला आपल्याला सीच द्यावं लागेल, कारण हा आकार म्हणजे हा जो भाग आहे असा फिरून दिला तर तो रिकामा दिसेल. जसं की इथं हा कसा रिकामा दिसतोय तसाच इथे पण तुम्हाला रिकामा दाखवावा लागेल. म्हणून मी यावेळेस त्याचं उत्तर दिलं होतं सी. पण काही मुलांनी मग मागच्या वेळेस बी दिलं होतं, म्हणून यावेळेस त्यांनी बीच दिलेला आहे. असं झालेलं आहे. मग आता मलाही तुम्ही कन्फ्युजन करतायत, पण जाऊ द्या, या प्रश्नाला फार विचार करण्याची आवश्यकता नाही. मी हे कशामुळे दिलं होतं सी? ऍक्च्युली त्याचा आकार बसत नाही, पाहू शकता तुम्ही इथे. बसतो का? हा आणि हा आकार सेम आहे का? सेम वाटतो का? वाटत नाही. हा आणि हा आकार सेम वाटतो, पण तो उलट दिलेला आहे. मग नेमका विचार करायचा आहे काय आपल्याला इथे? फक्त विचार तुम्ही असा करा की हा वर्तुळ आहे आणि येणारी जी आकृती आहे ते उलट आम्हाला अशी उलट दिसणार, म्हणजे रिकामी दिसणार, पण ती आकाराने लहान असणार, असं ऑप्शन आपल्याला येणार आहे परीक्षेमध्ये. त्यामुळे या प्रश्नाला फार विचार करू नका. बघा, या ठिकाणी काय करायचं आहे? आकृती पूर्ण करायची आहे. चौकोन पूर्ण करून घेऊ.
एक जण फक्त बोला माझ्यासोबत. आवाज येतोय किंवा नाही किंवा काय. सात्विक आवाज येतोय का? सात्विक हॅलो. आवाज येतोय? हो. हा. चला बघा. तर पर्याय क्रमांक बी आलो. चला ऑप्शन बीच यायला हवं. सी मध्ये हा भाग फार मोठा आहे. आणि डी मध्ये ते जोडलेले नाहीये. वेगवेगळे कारण भाग आहेत. मला काही मुलांनी ऑप्शन सी येते असं म्हणून पाठवले. मॅडम तुमचं चुकलं, माझं बरोबर आहे. पण नाही, एखाद दुसरा प्रश्न बाय मिस्टेक होऊ शकतो माझ्याकडनं. पण प्रत्येक वेळेला असं होत नाही की प्रत्येक प्रश्न चुकीचाच असतो. असं होणार नाही. तर हा भाग फार मोठा आहे पाहता क्षणी लक्षात येतो. उत्तर येईल ऑप्शन बी. आणि ए मध्ये ते उलट दिलंय. चौकोन. हो, चौकोन पूर्ण करून घ्या. आणि कडा आखून घ्यायची. कडा आखून घ्या. असा भाग कुठे दिसतो? पर्याय सी मध्ये. क्रमांक येस. चला इथे फक्त हा इथं असं हे बघायचं आहे आपल्याला. असा असणारा भाग कुठे आहे? पर्याय क्रमांक ए. ए मध्ये आहे. पाहता क्षणी लक्षात येते. होय. चला इथं पाहता क्षणी इथे पण लक्षात येईल आपल्याला. फक्त हा भाग आपल्याला बघायचा आहे. कुठे दिसतो? सी मध्ये दिसतो. हो की नाही? चला बघूया. आरची आरशाची प्रतिमा, डावीकडचा भाग उजवीकडे. इथं आहे तसंच दिलंय. इथे दिलेला आहे. कबी. येस, इथं डी दिलेलं आहे. जे राहतं ते उत्तर. तर चला 6 ची आरशाची प्रतिमा बघा कुठे येईल? इथे दिसते. आणि 3 ची उजवीकडचा भाग डावीकडे. ऑप्शन पर्याय क्रमांक बी. येस. चला सांगा. पाहता क्षणी लक्षात येईल. क्रमांक बी. बरोबर. ऑप्शन सी. सी. इकडनं पेपर इकडून दुमडून घेतला. पुन्हा नंतर हा भाग दुमडा आणि हा काय करा? कापून घ्या. इथं फक्त एक कट मारा आणि इथं अर्धवर्तुळ कापा. जेव्हा हा भाग ओपन होईल तेव्हा हे इथे आणि हे असं दिसेल. वर्तुळ पूर्ण करा इथे आणि इथे अशा. कुठे आहे असं उत्तर? पर्याय क्रमांक सी. नाही, ए. पर्याय क्रमांक ए. हा कट लक्षात ठेवा. वरतून खाली दुमडा, उजवीकडून डावीकडे आणि थर्ड याला काय करा? इथे कापून घ्या. आणि गोल. याच्या आरशाची प्रतिमा करा. पुन्हा वरती पाण्याचं प्रतिबिंब करा. म्हणजे आणि गोल. असं कुठे आहे? पर्याय क्रमांक डी. गुड. खालनं वरती, उजवीकडनं डावीकडे, पुन्हा एकदा दुमडा आणि मग हा भाग घ्या. नंतर हा भाग ओपन केल्यावरती हा भाग इथे असा दिसत असतो. पुन्हा याची आरशाची प्रतिमा करा म्हणजे हा भाग असा दिसेल. बाणासारखं होईल आणि त्या बाजूला तसं काप. आणि हा भाग पहिला भाग ओपन करा. त्याच्या पाण्याचं प्रतिबिंब करू. ते बाणासारखे आकार होईल. जोडून घ्या. कुठे आहे? पर्याय क्रमांक सी. सी. वर्तुळाकार पेपर घेतला. एवढाच भाग फोल्ड करा. दाखवलाय तेवढा. दुसऱ्या याच्यामध्ये पुन्हा हा आणि हा फोल्ड करा. आणि तिसऱ्या याच्यात काय केलंय? हा वर्तुळ कापलेला आहे आणि हा त्रिकोण कापलेला आहे. 3 त्रिकोण कापलेत. आता काय होईल? हे 2 भाग अनफोल्ड करा. सांगा काय होणार?
मग एक त्याचं दुसरं त्रिकोण होईल हम्म. आणि प्रत्येक त्रिकोणाच्या खाली एक त्रिकोण होईल. येस. वर्तुळ वर्तुळ त्रिकोणांच्या मध्ये. इकडे येणार का वर्तुळ? तिकडे नाही. हा, छान, मस्त. येणार नाही का? कारण याची घडी एवढी नाहीच आहे ना. हा भाग बघा, हा जो भाग आपण फोल्ड केलेला आहे तो एवढाच फोल्ड केलेला असणार. तो वर्तुळ मध्ये येणारच नाही. हो. फक्त त्रिकोण इथे कापला ना तेवढाच राहणार. आणि ही घडी वरती अनफोल्ड केली की इथे त्रिकोण येणार. म्हणजे मधला वर्तुळ आहे तसाच राहील. खूप छान, मस्त. कुठे आहे असं ऑप्शन? पर्याय क्रमांक डी. डी. चला पुढे नंबर्स देऊ. 1 2 3. ऑप्शन ए. ए की बी? बी. बी. त्रिकोण बघा, व्यवस्थित चेक करा. मला ए वाटते. काय येतं रे? एच आहे बघा. बरोबर. हा 1, हा 2, हा 3. हा जरा जास्त मोठा आहे. आकृतीच मोठी आहे थोडक्यात. चला, याचं उत्तर काय येईल? ऑप्शन ए येईल. ए. का? कारण हा बघा, मागच्या वेळेस ही आकृती इथे आली होती, फक्त त्यात रेष नव्हती. आता इथं रेषा दिलेली आहे म्हणून हा त्रिकोण, ही मधली रेषा आणि ही उभी रेषा. ठीक आहे. लक्षात आलं सर्वांना? ऑप्शन ए आलं. हो. पर्याय क्रमांक बी. येस, बरोबर. चला बघा, कुठे आहे? पर्याय क्रमांक डी. बरोबर. ए आणि बी मध्ये त्रिकोण रंगवलाय. आपल्याला वर्तुळ हवाय. वर्तुळ पाहिजे आपल्याला. चला, लपलेली पर्याय क्रमांक ए. ऑप्शन ए मध्ये. चला बोला. बी मध्ये. पर्याय क्रमांक बी. पेपर देतोय का तू? आजचा नाही झाला. रोजचा देतो? नाही. जाऊ दे, काही नाही. 1 वर्ष वेळ आहे आपल्याकडे अजून. पण दिला तर चांगलीच गोष्ट आहे, द्यायचा. हो. चला, कुठे? पर्याय क्रमांक ए. ए मध्ये. थोडासा वेगळा वाटतोय आकार, पण मग दुसरीकडे दिसत नाहीये तो भाग तसा कुठेच, म्हणून ए आहे का? बाकी एच दिलेलं. चलो, 14 नंबरचं सोल्युशन झालेलं आहे. चला, जे प्रश्न बऱ्याच मुलांनी ते 2 प्रश्न मला पाठवले होते, वेगळे पद मधलं 1 आणि मालिका पूर्ण करा मधलं 1. तर ते दोन्ही प्रश्न मी जे दिलेली उत्तर होती तेच आहेत. त्यामुळे त्याच्यातला मार्क तुमचा गेलेला असला तर तो गेलेलाच आहे. त्याचं रिझन सांगितलंय की काय येतं ते.
तर सर्वांनी ज्या मुलांना वाटत असेल त्याचं प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं नाही अशा मुलांना सांगतेय की जे दिलेला प्रश्न आहे तोच राहील. चला थांबूया. सर्वांना बाय. चला, डाऊट असणारे विद्यार्थी नेक्स्ट टाइम डाऊट घेते. उद्या दुपारी सर्वांनी दुपारी क्लास जॉईन करा. 3:30 किंवा 4 वाजता क्लास सुरू होईल आपला. ठीक आहे. लेफ्ट झालं तरी चालेल. ज्यांना शक्य आहे तेवढ्या सर्व मुलांनी उद्या दुपारी 3:30 किंवा 4ला तुम्हाला लिंक येईल त्यावेळेला तुम्ही जॉईन करा क्लास. सर्वांना बाय. गुड नाईट. रिक्वेस्ट कोणाची रिक्वेस्ट येते ना? रिक्वेस्ट येते ना, पण दररोज माईक ऑन होत नाही बेटा. सर्वांची रिक्वेस्ट येते पण रोज माईक ऑन होणार नाही. भरपूर विद्यार्थी आहेत, सर्वांना बोलायला चान्स दिला पाहिजे म्हणून सर्वांचा म्हणजे एका विद्यार्थ्याचा एकदाच माईक ऑन होईल, दररोज नाही. सो थोडस समजून घ्या. चला बाय. गुड नाईट.